श्री स्वामी समर्थ. अनादि अनंताचा अक्कलकोट प्रवास. ब्रह्मांडाच्या अथांग पसाऱ्यात अशा काही घटना घडतात ज्यांचा उलगडा केवळ श्रद्धेनेच होऊ शकतो. ही कथा आहे एका अशा महापुरुषाची ज्यांनी स्वतःच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा मागे ठेवला नाही, पण ज्यांच्या एका शब्दाने लाखो भक्तांचे आयुष्य बदलले. कथेचा आरंभ होतो हिमालयाच्या त्या अत्यंत गूढ आणि दुर्गम भागात, ज्याला आपण कर्दळी वन म्हणून ओळखतो. चहूकडे पांढरेशुभ्र बर्फ, हाडं गोठवणारी थंडी आणि अंगावर शहारे आणणारे भयान शांतता. याच जंगलात एका प्राचीन वृक्षाच्या मुळाशी एक प्रचंड वारूळ वाढले होते. या वारुळाकडे पाहून कोणालाही कल्पना नव्हती की या मातीच्या ढिगाऱ्याच्या आत या सृष्टीचा चालक, साक्षात परब्रह्म तब्बल 300 वर्षांपासून योगनिद्रेत आहे. ही 300 वर्षे म्हणजे मानवी इतिहासातील अनेक पिढ्यांचा काळ, पण त्या वारुळातील चैतन्यासाठी तो केवळ एक क्षण होता. एके दिवशी एक लाकूडतोड्या लाकडे तोडण्याच्या शोधात त्या घनदाट अरण्यात शिरला. जंगलाच्या शांततेत त्याच्या कुऱ्हाडीचा आवाज घुमत होता. लाकूड तोडता तोडता त्याचा एक जोराचा घाव त्या वारुळावर बसला. वारूळ फुटले आणि त्यातून रक्ताची एक धार उडाली. लाकूडतोड्या भीतीने गोठून गेला. बापरे, माझ्या हातून कोण्या जीवाची हत्या झाली, असा विचार त्याच्या मनात आलाच होता. इतक्यात त्या वारुळातून एक दिव्य प्रकाश बाहेर पडला. त्या मातीच्या ढिगाऱ्यातून साक्षात एक तेजस्वी मूर्ती उभी राहिली. आजानुबाहू शरीर, मस्तकावर जटा आणि डोळ्यांतून साक्षात ईश्वरी तेज ओसंडून वाहत होते. 300 वर्षांची समाधी त्या एका घावाने भंग पावली होती. लाकूड तोड्यात थरथर कापत जमिनीवर पडला. तेव्हा त्या महापुरुषाने आपल्या पहाडी पण करुणामय आवाजात त्याला सांगितले, बाळा, घाबरू नकोस. ही जखम तुझ्या कुऱ्हाडीची नाही, तर हे प्रारब्ध होतं. माझी प्रकट होण्याची वेळ आली होती. तू तर केवळ माध्यम ठरलास. तिथून तो दिव्य पुरुष चालू लागला. हिमालयाचे पर्वत रांगा पार करत, गंगेचा प्रवाह ओलांडत हे चैतन्य महाराष्ट्राच्या पवित्र भूमीकडे झेपावले. सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोटच्या वेशीवर एका निवांत संध्याकाळी धूळ उडवत ही भव्य मूर्ती चालत आली. अंगावर एकच लंगोटी आणि चेहऱ्यावर जगाचे दुःख हरण करणारे स्मितहास्य. स्वामी अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात आले. तिथे एका लहान मुलाने त्यांना कुतूहलाने विचारले, महाराज, आपण कोण, कुठून आलात? स्वामींनी फक्त आकाशाकडे बोट दाखवले आणि म्हणाले, आम्ही मूळचे मंगळवेढ्याचे, हिमालयातून आलो आणि आता या वडाच्या सावलीतच आमचे वास्तव्य असेल. स्वामींचे अक्कलकोटमधील वास्तव्य म्हणजे केवळ लीलांचा प्रवास नव्हता, तर तो भक्तांच्या उद्धाराचा सोहळा होता. सुरुवातीला अनेकांना वाटले की हे कोणीतरी वेडे साधू आहेत, पण लवकरच त्यांच्या अचाट सामर्थ्याचा अनुभव जगाला येऊ लागला. एकदा एका अहंकारी विद्वानाने स्वामींची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्याने मनातल्या मनात एक अत्यंत कठीण संस्कृत प्रश्न विचारला. स्वामींनी त्याच्याकडे बघितले सुद्धा नाही, पण त्याच्या मनातल्या प्रश्नाचे उत्तर एका साध्या शब्दांत देऊन टाकले. तो विद्वान स्वामींच्या पायावर कोसळला. त्याला कळून चुकले की समोर बसलेली व्यक्ती केवळ देह नसून साक्षात परब्रह्म आहे. अक्कलकोटच्या त्या वडाच्या झाडाखाली बसून स्वामींनी केवळ चमत्कार केले नाहीत, तर माणसाला माणुसकी शिकवली. राजवाड्याचा राजा असो वा झोपडीतला गरीब, स्वामींच्या दरबारात सगळे समान होते. ते कधी प्रेमाने जवळ घ्यायचे, तर कधी कडक शब्दांत फटकारायचे, पण त्या शिव्यांमध्येही भक्ताचे कल्याणच दडलेले असायचे. लोक म्हणायचे, स्वामी जेव्हा हवेत हात हलवतात तेव्हा ते कोणाचे तरी संकट निवारत असतात. स्वामी समर्थांची ही कथा आपल्याला आजही एकच संदेश देते, देवाला शोधायला जंगलात जाण्याची गरज नाही. जर तुमची भक्ती सच्ची असेल तर तो स्वतः वारूळ फोडून बाहेर येईल. 300 वर्षांच्या समाधीनंतर त्यांनी दिलेला तो महामंत्र, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा आजही करोडो लोकांसाठी जगण्याचा आधार आहे. हिमालयातील त्या छोट्याशा जखमेतून सुरू झालेली ही गाथा अक्कलकोटच्या वडाच्या झाडाखाली अमर झाली आणि आजही प्रत्येक भक्ताच्या हृदयात स्वामींचं अस्तित्व अखंड धडधडत आहे.